नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यामध्ये सामना खेळवला जाणार आहे। याची ड्रीम 11 प्रिडिक्शन आपण करणार आहे। आपण आज ड्रीम 11 टीममध्ये कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कॅप्टन कोणाला करायचे, वाईस कॅप्टन कोणाला करायचे, आपणासाठी कोण ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत या मॅचसाठी, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, मुंबई आणि दिल्ली झालेल्या सामन्यामध्ये मी आपणास सांगितले होते टीम डेव्हिड आपणासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरले। मुंबई इंडियन्स पहिली बॅटिंग करत असेल तर टीम डेव्हिडला आपल्या ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता आणि त्याने तशी फटकेबाजीही केली। ट्रिस्टन स्टब्सला देखील ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून मी सांगितले होते, तर त्याने सुद्धा पॉईंट्स दिले। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहणार आहे या मॅचमध्ये कोणते प्लेयर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत। तर सर्वात आधी आपण पाहूया पिच रिपोर्ट। हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे। मित्रांनो, हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे। ते पिच बॅलन्स पिच आहे आणि त्या पिचवर स्पिनर्सला हेल्प मिळते। दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे स्पिनर्सला जास्त टर्न मिळतो, ते गेममध्ये येतात। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडचे रेकॉर्ड। मित्रांनो, त्या ग्राउंडवरती टोटल मॅचेस 135 खेळवले गेले आहेत। बॅटिंग पहिली करणारी टीम 71 मॅचेस जिंकले आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम 61 मॅचेस जिंकले। तर टॉस जिंकून कॅप्टन पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेईल। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हा सामना त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता। त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सनी पहिली बॅटिंग करताना 206 धावा केल्या होत्या। गुजरात टायटन्स 143 धावा करू शकली। चेन्नईने हा सामना 63 रन्सनी जिंकला होता। RCB आणि चेन्नई सुपर किंग्स यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये RCBने पहिली बॅटिंग करताना 173 धावा केल्या होत्या। चेन्नई सुपर किंग्सने 176 धावा करून हा सामना 6 विकेट्सने जिंकला होता। मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये मुंबई इंडियन्सने पहिली बॅटिंग करताना 182 धावा केल्या होत्या। लखनौ सुपर जायंट्स 101 वर ऑल आउट झाली। मुंबईने हा सामना 81 रन्सने जिंकला होता। तर या ग्राउंडवर पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकू शकते, बाकीच्या ग्राउंडवरती चेसेबल टार्गेट होते। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे। त्या दोन्ही टीमांमध्ये 28 सामने खेळवले गेले आहेत। त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने 18 सामने जिंकले आहेत आणि कोलकाता नाईट रायडर्सने 10 सामने जिंकले आहेत। तर चेन्नई सुपर किंग्सचा रेकॉर्ड भारी आहे कोलकाताविरुद्ध। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहे त्या दोन्ही टीमांमध्ये लास्टच्या 3 मॅचेसचे रेकॉर्ड। 14 मे 2023ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये चेन्नईने पहिली बॅटिंग करताना 144 धावा केल्या होत्या। कोलकाता नाईट रायडर्सने 147 धावा करून हा सामना 6 विकेट्सने जिंकला होता। 23 एप्रिल 2023ला त्या टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये चेन्नईने पहिली बॅटिंग करताना 235 धावा केल्या होत्या। KKRने 186 धावा करू शकली। CSKने हा सामना 49 रन्सनी जिंकला होता। 26 मार्च 2022ला त्या टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने पहिली बॅटिंग करताना 131 धावा केल्या होत्या। कोलकाता नाईट रायडर्सने 133 धावा करून हा सामना 6 विकेट्सनी जिंकला होता। तर मित्रांनो, दोन्ही टीमा तगड्या आहेत आणि यावर्षी KKRची टीम चांगली खेळत आहे आणि चेन्नई सुपर किंग्स आपल्या घरच्या मैदानावर चांगली खेळते। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम। आपण आज कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत हे आपण सर्वात आधी पाहूया। तर मित्रांनो, आपण सर्वात आधी पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत आपल्यासाठी या मॅचमध्ये। तर मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30पेक्षा कमी आहे असे ट्रम्प कार्ड प्लेयर याला म्हणतात आणि ते ड्रीम टीममध्ये येऊ शकतात, ते परफॉर्म उद्या करू शकतात असे आपण प्लेयर पाहिजे आहेत। तर सर्वात आधी आपण ज्या प्लेयरचे 30% सिलेक्शन कमी आहे त्या सर्व प्लेयर्सना बघू आणि कोण कोण आपल्यासाठी चांगला ठरेल, पॉईंट देईल हे पाहू। परत MS धोनी, येथे व्यंकटेश अय्यर, रघुवंशी, डेरी मिचेल, रामनदीप सिंग, नंतर वरुण चक्रवर्ती, महेश तीक्ष्णा, तुषार देशपांडे, वैभव अरोरा। तर हे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे हे प्लेयर आहेत आणि या पिचनुसार कोणकोणते ट्रम्प कार्ड प्लेयर उद्याच्या मॅचमध्ये चालतील हे आपण पाहूया। तर मित्रांनो, वैभव अरोरा कोणत्या कंडिशनमध्ये कोण प्लेयर चालेल हे आता आपण पाहूया। मित्रांनो, MS धोनी खूप खाली खेळलं होतं। त्याच्या प्राईमच्या काळात
चांगला फिनिशर होता, त्याच्यासारखा फिनिशर कॅप्टन नाही. परंतु आता खूप खाली खेळायला येतो. तर चेन्नई सुपर किंग्स पहिली बॅटिंग करत असेल तर एखाद्या टीममध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. परंतु खूपच खाली खेळ येतो. शेवटच्या षटकात येतो, येऊन 2-3 षटकार मारले आणि 1-2 टम्पिंग कॅचिंगने पॉईंट दिले तर तो ड्रीम टीममध्ये येऊ शकतो. पहिली CSKची बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. व्यंकटेश अय्यर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो. 2 डाऊनला खेळायला येतो, 1 डाऊनला खेळायला येतो. तर त्याला या ग्राउंडवरती चालू शकेल. रघुवंशी मागील मॅचमध्ये चांगली खेळी केली होती रघुवंशीने. या मॅचमध्ये सुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय ठरला. कोलकाता नाईट रायडर्स पहिली बॅटिंग करत असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता. दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्स विरुद्ध तो आउट होऊ शकतो. तर कोलकाता नाईट रायडर्स पहिली बॅटिंग करत असेल तर त्याला ट्राय करा. डेरी मिचेल स्पिनर्सला चांगला खेळतो, या ग्राउंडवरती चांगला खेळेल. CSKची पहिली बॅटिंग सेकंड बॅटिंग असो, तो चांगला खेळेल या मॅचमध्ये. कोलकाता नाईट रायडर्सकडे सुद्धा स्पिनर चांगले आहेत. तर शिवम दुबे आणि डेरी मिलचे उद्याच्या मॅचमध्ये चांगले योगदान ठरेल CSKसाठी. रामनदीप सिंग चांगला ठरणार नाही आपल्यासाठी, त्याला सोडून द्या. वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्स सेकंड बॉलिंग करत असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता, घेऊ शकता. महेश तीक्ष्णासाठी CSK पहिली बॉलिंग करो सेकंड बॉलिंग करो, उद्या चालेल अशी मला आशा आहे. विकेट घेतो, पॉवरप्लेमध्ये सुद्धा बॉलिंग करतो. तुषार देशपांडे CSK टीमची पहिली बॉलिंग आली तर तुषार देशपांडेला आपण ट्राय करा. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, विकेट्स घेतो. आणि वैभव अरोरा कोलकाता नाईट रायडर्स पहिली बॉलिंग करत असेल तर वैभव अरोरासुद्धा आपण ट्राय करू शकता. तर मित्रांनो हे आहेत ट्रम्प प्लेयर आणि कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला घ्यायचे हे आपण आज सांगितले आहे. त्यानुसार आपण ग्रँड टीममध्ये 2-3 ट्रम्प कार्ड प्लेयर घेऊ शकता. तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपण आज कशी बनवायची. स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे. तर मित्रांनो स्मॉल लीगमध्ये विकेटकीपरमध्ये फिलिप सॉल्ट, धोनीला आपण ट्राय करू शकता. CSKची पहिली बॅटिंग असेल तर ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रचिन रवींद्र. रिंकू सिंगला KKRची पहिली बॅटिंग असेल तर आपण ट्राय करू शकता. व्यंकटेश अय्यरला ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ट्राय करू शकता. अजिंक्य रहाणेला सुद्धा आपण घेऊ शकता, परंतु अजिंक्य रहाणे 20-30च्या वर स्कोअर करत नाही या IPLमध्ये, परंतु स्पिनर्स विरुद्ध चांगला खेळतो, त्यालासुद्धा आपण ट्राय करू शकता. अँद्रे रसेल, सुनील नारायण, डेरी मिचेल, रवींद्र जडेजा, मोईन अली हे 5 ऑलराऊंडर. डेरी मिचेलचाही आपण कोणाला घेऊ शकता. वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क. तुषार देशपांडे CSK पहिली बॉलिंग करत असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता. नंतर दीपक चहर CSKच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकतो. महेश तीक्ष्णाला ग्रँड लीगमध्ये आपण ट्राय करा. हिमांशु राणा, मुकेश चौधरी उद्याची मॅच खेळणार नाही. वैभव अरोरा KKRची पहिली बॉलिंग असेल तर आपण ट्राय करू शकता. तर मित्रांनो अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. कोणतरी हटवून आपण इथे डेरी मिचेलला ट्राय करू शकता. उद्याच्या मॅचमध्ये स्पिनर्स आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्पिनर्स विकेट्स घेऊ शकतात, उद्याच्या मॅचमध्ये आपल्यासाठी पॉईंट देऊ शकतात. तर कॅप्टन वाईस कॅप्टन सुनील नारायण, रवींद्र जडेजा, मोईन अली यातीलच कॅप्टन वाईस कॅप्टन आपण उद्या करू शकता. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण स्वतः टीम तयार करायला शिकलं तर चांगलेच आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण यूट्यूब चॅनलवर आपल्या नवीन असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आमची फायनल प्रिडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.